निसर्ग हा मोठा किमयागार आहे आणि अगणित ज्ञानाचे भांडार सुद्धा. त्याचीच एक झलक कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र म्हणजेच बॉटनी डिपार्टमेंटमध्ये पाहायला मिळते. चला तर मग जाऊया या डिपार्टमेंटला. या विभागाच्या समोरच्या बागेमध्ये काय दिसतंय जरा जवळ जाऊनच बघू. पाहिलं 2 कोटी वर्षापूर्वीची गोष्ट. विश्वाच्या सुरुवातीला आणि नंतर झालेल्या अनेक घडामोडी आणि पडझड या सगळ्याच्या आठवणी निसर्गाने जपून ठेवल्या आहेत. दिसायला हा जरी दगड असला तरी हा एक झाडाचा बुंदा आहे. त्या झाडाचं नाव मेसेंब्री ओझायलॉन महाबलाय आगाशे. मध्य मायोसीन काळातील हे झाड जमिनीत गाडले गेले आणि त्यावर अश्मीभवन होऊन त्याचे रूपांतर या जीवाश्मात झाले आहे. हा अश्मीभूत झाडाचा बुंदा शिवाजी विद्यापीठाने 1968 साली संशोधनासाठी संकलित केला. हा पॉंडेचेरीपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिरुवक्कराई या गावातून आणला आहे. त्या काळचे विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर आगाशे यांनी यावर संशोधन केले आणि हे झाड मेसेंब्री ओझायलॉन या प्रजातीमधील नवा प्रकार असल्याचे शोधून काढले. म्हणून याचे नाव मेसेंब्री ओझायलॉन महाबलाय आगाशे. या प्रजाती सदृश्य सजातीय आधुनिक झाडे पोडोकार्पस आणि क्युप्रेसस या बागेतच पाहायला मिळतात. तसेच इमारतीमागे असलेल्या बॉटनिकल गार्डनच्या रस्त्यावर ही झाडे दुतर्फा लावली आहेत. शिवाजी विद्यापीठातील बॉटनी विभाग हा 1964 साली स्थापन झाला आहे. आजवर वनस्पतीशास्त्रात झालेल्या संशोधनामध्ये या विभागाची आघाडी आहे आणि सातत्याने नवीन संशोधन इथे चालू असते.